साधारण काय प्रमाण असेल? मराठी फेरीवाले किती आहेत आणि अमराठी किती आहेत? जास्त करून हिंदी फेरीवाले. ओके. हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय येतात, बिहारी येतील. बिहारी नाही सर, महाराष्ट्रात इथे हिंदीवाले असतात. बिहारी लोक एवढं इथे नाही. इथे सगळे ना स्थानिक लोक या रोडला सेना बहुत सगळे स्थानिक लोक आहेत. किती वर्ष तुम्ही ते धंदा लावताय? तुमचा स्वतःचा धंदा आहे? आपल्या मामापासून लावतात. अच्छा. हा, ही साधारण पोलिसांनी केलेली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई दिसते. एवढ्या लोकांचा माल जप्त केलेला आहे. जय महाराष्ट्र. तुम्हाला नाही का पूर्वी विचारलं? हे समोर दिसतंय ते आहे दादर स्टेशन. आणि दादर स्टेशन मध्ये तुम्ही नेहमीच येत असाल, पण आज मी तुम्हाला एक दादर मधला एक चमत्कार दाखवणार आहे. आणि तो चमत्कार असा आहे, हा चमत्कार पहा. इथे तुम्हाला हा चमत्कार दिसतो. ही सुविधाची गल्ली आहे आणि या सुविधाच्या गल्लीमध्ये माणसांची फक्त वर्दळ आहे. आज पहा, जिथे कायम फेरीवाले बसलेले असतात, आज त्या फेरीवाल्यांना हटवण्यात आलेल्या असल्यामुळे फेरीवाला मुक्त दादर आपल्याला पाहायला मिळतंय. टॅक्सी दिसत आहेत, माणसं दिसत आहेत, पण फेरीवाले गायब आहेत. या फेरीवाला मुक्त दादरचे टूर आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आमच्या या खास चॅनलच्या मुंबई 12 न्यूज या चॅनलच्या माध्यमातून. की फेरीवाला मुक्त दादर नेमकं कसं दिसतं, चला पाहूया. ईस्ट वरून आता आपण दादर बेसला येतोय, जिथे कायम फुल बाजार भरलेला असायचा तो हा एरिया. ही जी मधली आता मोकळी जागा तुम्हाला दिसते, तिथे कायम फुलवाले बसलेले असायचे. दुतर्फा कायम गर्दी असायची. मी दोन्ही बाजू दाखवतो. एक तर ही गल्ली, इथे फुलवाले सगळे गायब झालेले आहेत आणि लोक व्यवस्थित चालू शकतील, किमान चालू शकतील एवढा मोकळा वेळ, एवढा मोकळा रस्ता त्यांच्याकडे सध्या आता उपलब्ध झालेला आहे. संध्याकाळच्या वेळेला या रस्त्याने चालणं देखील मुश्किल असायचं, पण निदान आता तुम्ही व्यवस्थित चालू शकता. हा एवढा मोकळा रस्ता मी कधीही आयुष्यात बघितलेला नव्हता दादर मध्ये. हा सगळा फुल मार्केट करून कबूतर खाण्याकडे जाणारा रस्ता. इथे पोलीस बंदोबस्त देखील दिसतोय. फेरीवाल्यांच्या विरोधात पोलिसांनी घेतलेली खास मोहीम, आणि या मोहिमेला चांगलं यश मिळालेलं आहे. पोलिसांच्या गाड्या लागल्या आहेत. एकही फेरीवाला इथे दिसत नाहीये. पूर्णपणे फेरीवाला मुक्त रस्ता दिसतोय हा. मी आता तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवतो हे दृश्य नेमकं कसं दिसतं ते. कबूतर खाण्याकडून दादर स्टेशन कडे येणारा हा रस्ता. हा जो समोरचा फुटपाथ दिसतोय, हा कायम फेरीवाल्यांच्या गर्दीने गजबजलेला असायचा. इथून देखील चालणं मुश्किल असायचं, पण आता तुम्ही पहा किती मोकळा रस्ता आहे. सर्व फेरीवाले हटवलेले आहेत इथून. ही बस साठी लागलेली रांग आहे आणि या इथे तुम्ही पोलिसांची खास गाडी पाहू शकता. पोलिसांची व्हॅन उभी आहे, दादर पोलिसांची. सध्या तरी हा रस्ता मोकळा झालेला दिसतोय. आता हे भाग्य दादरच्या नशिबात आणखी किती दिवस आहे ते पाहायचं. बस साठीची रांग आणि हा पूर्णपणे मोकळा असा हा रस्ता. हा सेनापती बापट मार्गाचा जो उड्डाण पूल आहे, त्याच्या बरोबर खालच्या रस्त्याने आपण सुविधाच्या दिशेने निघालेलो आहोत. सुविधाकडे जाणारा हा रस्ता. मी मुद्दाम तुम्हाला आता दादर स्टेशन
मधून बाहेर पडल्यानंतरचं चित्र कसं असतं ते दाखवण्यासाठी दादर स्टेशनच्या बाजूला नेतो. मी चालतोय रस्त्याने, किती मोठी जागा आहे पहा. गाडी दिसते महापालिकेची, त्याच्यामध्ये जप्त केलेला माल वगैरे काही आहे का, साहित्य आहे का, हे देखील आपण चेक करणार आहोत. काय एवढी कारवाई केली का आज? हा, ही साधारण पोलिसांनी केलेली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई दिसते. एवढ्या लोकांचा माल जप्त केलेला आहे. आपका भी किया क्या? तो आप बीएमसी पे है? ओके, हे बीएमसी च्या ड्युटीवर असलेले कर्मचारी आहेत. हे सगळं दादर मध्ये जप्त केलं. दादर मध्ये फुल मार्केट आणि फक्त दादर मध्येच ना? बाकी सगळीकडे आज बंद आहे का? सगळे फेरीवाले हटवले, फक्त जे काही होते कुणी त्यांचं तुम्ही साहित्य जप्त करून आणलं. काय कारवाई होते आता यांच्यावर? अच्छा, ठीक आहे. याला माहित नाहीये हे साहित्य नेमकं जप्त करून त्याचं पुढे काय होतं. मे बी दंड वगैरे आकारून पुन्हा ते परत दिलं जात असावं. बघा, हे एक दुर्मिळ दृश्य आहे. कारवाला कार घेऊन ओला उबेरवाला इथपर्यंत येतोय आणि कुठलाही अडथळा नसता येतोय. आपण पुन्हा एकदा सुविधाच्या इथे आहोत. हा रस्ता पहा, रस्ता किती मोकळा झालेला आहे. हे जे फुटपाथ आणि हा जो रस्ता दिसतोय, इथे फेरीवाले बसलेले असायचे. आता आम्ही जिथून चालतोय अगदी तिथपर्यंत फेरीवाल्यांची सगळी बाकडी लागलेली असायची, ती सगळी हटवण्यात आलेली आहेत. आणि ही खास टूर दादरची, फेरीवाला मुक्त दादरची ही खास टूर, ही फक्त तुमच्यासाठी. ही आयडियल ची गल्ली, जिथे आता तुम्ही पाहू शकता फक्त माणसांची गर्दी आहे. हा सगळा जो एरिया आहे हा सगळा फेरीवाल्यांनी व्यापलेला असायचा. पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला रस्ता, पण आता तिथे एकही फेरीवाला रस्त्यावर दिसत नाहीये. आणि हा नक्षत्र मॉल, आयनॉक्स थिएटर दिसतंय तुम्हाला. हा सरळ रस्ता तुम्हाला चैत्यभूमीच्या दिशेने घेऊन जातो. एवढा मोकळा रस्ता. जवळपास 50 वर्ष मी मुंबईत राहतोय. दादर मध्ये मोकळा रस्ता मी आज पहिल्यांदाच पाहतोय. ही आता जी तुम्हाला कार दिसते समोर, या कारच्या जोपर्यंत कार आहे पार्क केलेली, हा तेवढा संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी व्यापलेला असायचा. आज एकही फेरीवाला दिसत नाहीये. तुम्ही रस्ता पाहिलात. आता मी तुम्हाला फुटपाथ वरून घेऊन जाणार आहे. फुटपाथ हे लोकांच्या चालण्यासाठी असतात, पण दादरकर आणि मुंबईकर दोघेही विसरूनच गेले होते जणू काही. फुटपाथ हे जणू फेरीवाल्यांसाठी असायचे. काही फेरीवाले अजूनही इथे दिसत आहेत. हा फेरीवाला बघा. मित्र, फेरीवाले सगळे हटवलेत ना? हटवलेत ना सगळ्यांना? मग तुम्ही कसे काय? असंच बसतोय फोटो पाहण्यासाठी. अच्छा, पण तुम्हाला कोणी हटकलं नाही का? ना हटवतात ना साहेब, करतोच आहे ना, पुढे लावून बसतोय. मग आता जे होईल ते वरचं. काय तुम्हाला काय आधी सांगितलं होतं? काय नोटीस वगैरे दिली होती? मग अचानक काय कारण असावं? काय माहिती, वरचं लेवलला माहिती, आम्हाला काय माहिती सर. एवढी वर्ष कधी झाली नाही आणि आजच का केलं असावं? काय जे झालं ते झालं, आता काय सांगायचं, आम्हाला पण काहीच माहित नाही. मला स्वतःलाच माहित नाही. किती वर्ष तुम्ही ते धंदा लावताय? तुमचा स्वतःचा धंदा आहे? आमच्या बापापासून लावतात. अच्छा, आणि आमच्या बापापासून हे धंदा आहे. हा, म्हणजे किती वर्ष झाली साधारण? आणि साधारण म्हणजे 20-25 वर्ष माझ्या बापाला लावलं, त्याच्यानंतर तर 20 वर्ष मला झालं लावून. अच्छा, तुमचा याच्यावरच पोटा पाण्याचा उद्योग आहे? याच्यावरच आहे ना, कुठे नोकरी आहे, याच्यावरच आहे ना सगळे साहेब. मग आता काय होणार तुमचं? म्हणजे काय विचार केलाय? काय विचार करायचा?
विचार करण्यासारखं काय आहेच नाही. तुम्हाला वाटतं का हे फार दिवस चालेल? बघूया आता काय जे होईल ते वर्तन आहे. मला आपल्या हातात काहीच नाही साहेब. आमच्या हातावर पोट आहे. दिलं तर लावायचं, नाही दिलं तर काय आता जे होईल ते सगळ्यांच होईल. एकट्याचं थोडे माझं होणार आहे. साधारण काय प्रमाण असेल? मराठी फेरीवाले किती आहेत आणि अमराठी किती आहेत? हे बघा ह्याच्यामध्ये ना जास्त करून ना हिंदू फेरीवाले. ओके. हो. हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय येतात, बिहारी येतील. बिहारी नाही साहेब, महाराष्ट्राने भैया युपीवालेच आहे. बिहारी लोक एवढे इथे नाहीये. इथे सगळे आहे ना स्थानिक लोक आहे. या रोडला एनसी कर सेना भवन पासून सगळे स्थानिक लोक आहेत साहेब. स्थानिक म्हणजे जे कोणी उत्तर भारतीय असतील ते देखील- इकडचे रहिवासीच आहे. उत्तर भारतीय असेल तर इकडचे रहिवासी आहे. अच्छा. आणि महाराष्ट्रात तो पण इकडचे रहिवासी आहे. भारतीय एअरलाईन कोण नाहीये. ओके. फक्त एखादा पोरं कामाला असेल बाहेर तुझं ठीक आहे. नाही तर सगळे इकडचे स्थानिक लोक आहे. एनसी कर बोटला. ओके. नाही इकडे सगळे स्थानिक लोकच आहेत. भारतीय ओके. लोक कोण नाही. नाही, जे अक्षता तेंडुलकर यांनी आरोप केला होता की ते बांगलादेशी आता वाढलेले आहेत आणि मुसलमान वाढलेले आहेत. ते पेशन्स आहे. नाही, त्यांनी इथून तिथून सुरू केलं आणि प्लाझा पर्यंत त्या फिरल्या होत्या. या लाईनला कोण नाही. या लाईनला एवढं नाही. पण तो स्टेशन लाईन नाही. आणि तो पण सकाळीचा भाजी मार्केट वाले ते फळं वगैरे विकतात ते लोक आहे. ओके. बाकी विकलं धंदेवाले नाहीये ते सकाळीच लावतात. ते सकाळीच लावून निघून जातात, कमवून निघून जातात. फक्त इकडचे स्थानिक लोक जे आहेत ते मेले. ओके. बाकीचे सगळे ते स्टेशनच लावतात. ओके. सकाळचं पुरून लावतात ना ते लोक. म्हणजे ते उत्तर तुमचं म्हणणं आहे की जे कोणी उत्तर भारतीय आहे ते देखील मुंबईमध्येच वाढलेले आहेत. अनेक वर्षांपासून मुंबईमध्येच राहत आहेत, त्यामुळे ते स्थानिक आहेत. स्थानिक लोकच आहे ना. बरंच वर्ष राहतात. ओके. बरं वर्तनच आहे. राहायला इथे, धंदा इथे. तुमची काही संघटना वगैरे आहे का नाही काय संघटना नाही. फेरीवाल्यांची? काय नाही. कुठल्या राजकीय पक्षाची ऍफिलिएशन वगैरे काही, किंवा तुम्ही कुणाकडे काही घराणा मांडायला जाणार आहात? ते नंतर बघून आता सांगून काय पाहिजे. ओके. ते नंतर बघू आपण. काही स्थानिक आमदार खासदार? हे बघा मरता क्या नाही करता. हा. जर माणूस मरायलाच लागणार तर पुन्हा तर हातपाय तर तोडावंच लागणार ना. हा. समजा तुमच्याकडनं झालं तुमच्या हातपाय तोडून पण सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न कराल तुम्ही, त्याच्यावर तुमची रोजीरोटी अवलंबून आहे. रोजीरोटी येते त्यांना. बघा सगळ्यांना माहिती आहे का फुटपाथवाले त्यांच्या काय दुकानं नाहीये किंवा त्यांच्या काय बंगला नाहीये. ते ह्याच्यावरच त्यांच्या ते स्वतःच करणार. पण हळूहळू. ओके. ठीक आहे. हळूहळू ते करणार. तर तुम्हाला काय वाटतं, हा मोकळा रोड जो मिळतोय लोकांना, लोक व्यवस्थित चालू शकतात, रोज संध्याकाळी त्यांना चालणं देखील मुश्किल होतं, तर हे चांगलं आहे का? मुश्किल कधी अजूनपर्यंत झालाच नाहीये. बघा स्टेशन लाईन आहे. 2 भांड्या जिथे ठेवणार तिथे आवाज येणार आहे. जिथे प्रॉब्लेम आहे तिथे. बाकी या ठिकाणी असं काय नाही. ओके. कधी पण तुम्ही चौकशी करू शकता या एनसीकल्चर रोडचं. कधी असा कुणाचा इश्यू नाहीये तेव्हा कुणाला त्रास झालाय. उलट फेरीवाले मदत करतात. कुणाला सुटले पाहिजे, कुणाला चक्करून पडलं पाणी पाहिजे, कुणाला ऍड्रेस विचारायचे असेल हे फेरीवाल्यांनी सगळे असेल. तुमचं नाव काय? माझं नाव आहे राजकुमार नरसिंग यादव. ओके. आणि तुम्ही कुठले? मी आजमगड यूपीच आहे. अच्छा. आणि तुम्ही किती वर्षापासून मुंबईत राहताय? आता मी वडिलांपासून म्हणाला? वडिलांपासून. तरी साधारण किती, 50-1 वर्ष? मला कमीत कमी नाही तर इथे आता मी 42 झालोय. मी कमीत कमी नाही तर 25 वर्ष झालं इथे धंदा लावतोय. ओके. आणि तुम्ही कसला धंदा लावत होतात? मी चट्टीचा धंदा लावतो. ओके. हाफवरपुढे लावतो. ओके. ठीक आहे. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आता आपण ज्यांच्याशी बोललो ते यादव म्हणजे अमराठी आहेत, पण अनेक वर्ष मुंबईमध्ये राहत आहेत. त्यांच्या वडिलांपासून ते मुंबईत राहतात आणि इथे धंदा लावत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आता आपण चाललो आहोत प्लाझाच्या दिशेने. इथे अर्थातच ही नेहमीची बस स्टॉप साठीची रांग. समोर दिसते ते प्लाझा थिएटर, प्लाझा सिनेमा. इथंच त्या दिवशी अक्षता तेंडुलकर यांनी कुणाचा तरी स्टॉल उलटून टाकण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्याने जिथे आता ही बाईक उभी आहे तिथे काहीतरी चपलाचा बाकडं लावलं होतं आणि रस्त्यावर तुम्ही बाकडं कसं लावता असा सवाल अक्षता तेंडुलकर यांनी केला होता. अक्षता तेंडुलकर यांचा व्हिडिओ पाहूनच आम्ही नेमकं त्या ज्या मार्गाने गेल्या होत्या त्याच मार्गाने मुद्दाम जातोय. दाखवण्याचा हाच प्रयत्न आहे की त्या दिवशी काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे.
हे समोर दिसतंय ते प्लाझा थिएटर, अर्थात वाहतूक आणि रस्त्यावरचं ट्रॅफिक काही कमी झालेलं नाही. गाड्यांची जेवढी गर्दी दर दिवशी असते ती आहेच, पण आता इथे जे मी समोर दाखवतोय ना ते दृश्य तुम्ही कधीच नक्की पाहिलेलं नसणार. हा एवढा मोकळा फुटपाथ, ही एवढी मोकळी जागा, हे आता जिथे हे कपल उभं आहे, तर हे सगळी जी जागा आहे तिथे कपड्यांची दुकानं असायची. विशेषतः महिलांचे जे कपडे असायचे, टॉप्स, लेगिन्स, त्यांचे ड्रेसेस, छोट्या छोट्या मुलांचे कपडे, शूज, बॅग्स, असं सगळं किरकोळ सामान इथं या सगळ्या जागेवर लावलेलं असायचं. आज त्यापैकी कुणीही इथे दिसत नाहीये. इथले प्रवासी म्हणजे जे कोणी उपनगरात राहणारे लोक कामाच्या निमित्ताने दादरला येतात आणि ते स्टेशनकडे जात असताना नेहमीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यातला फरक ते नक्की समजून घेत असेल. हे शिवाजी मंदिर नाट्यांचं थिएटर, इथे देखील ही संपूर्ण या जे मी दाखवतोय उजवी बाजू ही पूर्णपणे या दुकानांनी व्यापलेली असायची, फेरीवाल्यांनी व्यापलेली असायची. इथे देखील कपड्यांचे स्टॉल्स असायचे. स्टॉल्स म्हणजे बाकडे असायची. तर या फुटपाथवर इथे इथपर्यंत धंदे लावलेले असायचे. आता आपण आलो आहोत तो स्टार मॉलच्या जवळ. मॅगडी दिसते, आणि इथून आपण जाणार आहोत ते शिवसेना भवनच्या दिशेने. हा स्टार मॉल. हा रस्ता पुढे शिवसेना भवनकडे जातो. शिवसेना भवनच्या पुढे मग शिवाजी पार्क मैदान, आणि तिथून मग शिवाजी पार्कचा समुद्र किनारा, चैत्यभूमी, हा सगळा परिसर इथून जाता येतो. इथे आज थोडेफार फेरीवाले दिसत आहेत, पण हा रस्ता पूर्णपणे दररोज फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. आपको नहीं हटाया, आपको नहीं हटाया, हाँ तो आपने धंधा लगाया है वो? अच्छा, तो आपको किसी ने सुबह से बोला नहीं लगाना नहीं है? हाँ, क्यों भाग रहे? अच्छा, पुलिस वालों से, पुलिस ने बोला है? ठीक है। कब से आप धंधा लगाते यहाँ पे? कब से धंधा लगाते यहाँ पे? अच्छा, ओ- ओके ओके। तो अभी आज किसी को लगाने नहीं दे रहे, सबको हटा रहे? तो आपने 35 साल में कभी वो परमिशन वगैरह कभी लेने की कोशिश नहीं की? क्या मिला था? गाला मिला था? सबको मिला था? 100 में 25 को मिला था, किसी ने नहीं भरा। उस टाइम महंगाई इतनी थी, कोई भर नहीं पाया। अच्छा, अरे ये देखो फिर से आ गए। अरे कहाँ है? उठा उठा। पोलीस किंवा महापालिकेचे अधिकारी आलेले दिसत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांची गडबड सुरू झालेली आहे. या गल्लीमध्ये देखील दोन्ही बाजूला फेरीवाले असायचे. आज ती संख्या कमी आहे. कदाचित दिवसभर लावलेला नव्हता धंदा, आता संध्याकाळी थोडंसं दुर्लक्ष झालेलं असेल असं समजून त्यांनी धंदा लावलेला दिसतोय. पण अधून मधून जेव्हा
पोलिसांचं पथक किंवा महापालिकेचं पथक तिथे जे तैनात करण्यात झालं आहे त्यांच्यापैकी कुणी आल्यानंतर हे असे उभ्याने देखील धंदा करतात दादरमध्ये, कुठलीही पथारी वगैरे न लावता. हा फेमस श्रीकृष्णवाडा. या गल्लीमध्ये कायम फेरीवाल्यांनी हा व्यापलेला असतो. हे देखील चित्र नेहमीच आहे, हातामध्ये बॅगा घेऊन धंदा करण्याचा. हा पहा, हा पूर्णपणे पुन्हा एकदा आयडियलची गल्ली, आयडियल बुक स्टॉल. आणि आयडियलच्या समोरचा हा मोकळा रस्ता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अतिशय दुर्मिळ असं हे चित्र आहे. या रस्त्याने असं मोकळेपणाने चालणं आणि हा एवढा मोकळा रस्ता दिसणं हे देखील दुर्मिळ दृश्य आहे. पण आता काही दिवसांसाठी, काही तासांसाठी, काही महिन्यांसाठी, काही आठवड्यांसाठी माहित नाही, पण हे चित्र सध्या दिसतंय. आपण पुन्हा एकदा आलो आहोत ते सुविधाच्या दिशेने जाणार आहोत, दादर स्टेशनच्या दिशेने. तिथे थोडेफार एखाद दुसरा अपवादाने फेरीवाला दिसतोय. जोपर्यंत कोणी हटवत नाही तोपर्यंत धंदा लावावा असा त्यांचा प्रयत्न दिसतोय. कोणी हटकलंच तर बोजा बिस्तारा गुंडाळून धूम ठोकायची देखील त्यांची तयारी आहे. समोर दिसतंय ते दादर स्टेशन. पुन्हा एकदा आपण दादर स्टेशनच्या दिशेने जातोय आणि मगाशी मी तुम्हाला जी दाखवली होती ती पोलीस बंदोबस्त आहे. महापालिकेची अतिक्रमण हटाव पथकाची जी गाडी असते फेरीवाल्यांचे धंदे जप्त करण्यासाठी, त्यांना उचलून नेण्यासाठी, ती गाडी देखील दिसते. सुविधाचा हा शोरूम. महापालिकेची व्हॅन, पोलिसांची व्हॅन, इथे पोलिसांची गाडी आहे. खऱ्या अर्थाने वैभवशाली दादर आज आपण पाहतोय. वैभवशाली दादर हे फक्त पोस्टर पुरतं मर्यादित न राहता आज खऱ्या अर्थाने हा सामंतांचं पियुष लस्सी खूप फेमस आहे. तिथला चक्का नेला जातो श्रीखंड बनवण्यासाठी. आणि या वैभवशाली, खऱ्या अर्थाने आज वैभवशाली असलेल्या दादरचं हे दृश्य, फेरीवाला मुक्त दादरचं हे दृश्य. फेरीवाला नसलेलं दादर कसं दिसतं पहा. तसे इथे स्क्वेअर फूट सारखेच स्टॉल साठी, बाकड्यांसाठी देखील तेवढाच रेट द्यावा लागतो. पूर्वी मराठी माणसं जास्त होती, मराठी फेरीवाले होते, पण अलीकडच्या काळात अमराठी फेरीवाल्यांनी, भैयांनी हे सगळं आक्रमण केलं होतं. हा, अगं तुम्ही किती वर्ष लावत आहे धंदा? अच्छा, तुमचा हे आहे का, याला स्टॉल बिलला नंबर आहे? अच्छा, ओके, म्हणजे हे अधिकृत पावती आहे. किती 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 वर्षापासून आहे हे? अच्छा, ओके, बरोबर, ओके. हा सगळ्यांना इथून फेरीवाल्यांना हटवलेला आहे. तुम्हाला कुणी काही सांगितलं का? हा, ओके, ओके. हा, म्हणजे तुमच्याकडे अधिकृत बीएमसी कडनं मिळालेली परवानगी आहे, परमिशन आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही दाखवल्यानंतर मग पोलिसांचं समाधान झालं.
बरोबर बरोबर. तर हा पेपर स्टॉल, तुमचं नाव काय काय? योगेश वस्कर. वस्त. ठीक आहे. किती वर्ष तुम्ही आता इथे आहात? ठीक ठीक आहे. तर हे योगेश जी होते, जे अनेक वर्षापासून इथे स्टॉल्स लावत आहेत. पेपरचा स्टॉल आहे त्यांचा. पेपर्स, पुस्तकं, नियतकालिक, मासिक. तर सगळ्यांनाच काही उठवलेलं नाहीये. जे कोणी अधिकृतपणे इथे बिझनेस करतायत, धंदा करतायत, त्यांना मात्र इथे अलाव केलेलं आहे आणि अर्थात करावंच लागेल, कारण त्यांच्याकडे रितसर परमिशन आहे. पण बाकीच्यांना मात्र इथून हटवण्यात आलेलं आहे. हे काका, या काकांकडे पावती असावी. शिवसेना भवनची गल्ली. इथे आणखी एक स्टॉलवाले दिसत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. जय महाराष्ट्र. तुम्हाला नाही का पूर्वी विचारलं? आणि सगळ्यांवर आता बीएमसीने कारवाई केलेली आहे, पोलिसांनी कारवाई केलेली आहे, सगळ्या फेरीवाल्यांना हटवलं. तर तुम्हाला काही त्यांनी सांगितलं का? आम्ही येतो 4 वाजता. अच्छा. आमचं बंद आहे. तर मी कोण बंद करणारा? जे बंद झालेलं आहे हे फक्त मी तुम्हाला फॅक्ट सांगतोय. हा, तर संपूर्ण मोकळे रस्ते दिसत आहेत. एकही फेरीवाले आज पुढे दिसत नाहीये रस्त्यावर, जे नेहमी लावलेले असायचे ते पण बंद करायला. ठीक आहे. काय नाव तुमचं? ठीक आहे, थँक्यू. तर आता मी आहे शिवसेना भवनच्या समोर. त्यांना कॅमेरा समोर यायचं नव्हतं, त्यांनी विनंती केली. आणि हे शिवसेना भवन नेहमीप्रमाणे अर्थातच इथे पोलीस बंदोबस्त आहे. तर ही साधारण दादरची टूर होती. फेरीवाले जिथे बसलेले असायचे तोच हा सगळा एरिया असायचा. हा राम गणेश गडकरी चौक, शिवसेना भवन समोरचा मुख्य रस्ता. तर हे अद्भुत दृश्य आहे. किती दिवसांसाठी आहे माहित नाही, पण जोपर्यंत आहे चांगली गोष्ट आहे. हे अनेक वर्षापासून यांचे स्टॉल्सच आहेत. ते स्टॉल्स थोडस त्यांचे नेहमीप्रमाणे फायदा घेऊन लावतात ते. आता आपण थोडं रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करू, अर्थात गाड्या सांभाळाव्या लागतील. रस्त्यावरून चालणं खूप मुश्किल आहे. या रस्त्यावर ट्रॅफिक जाम असतं, कारण पुढे भाजी मार्केटच्या इथे गेल्यानंतर एक बॉटलनेक तयार होतो. तिथे भाजी मार्केटमध्ये अस्ताव्यस्त पद्धतीने सगळे फेरीवाले रस्त्यावर आलेले असतात. त्यामुळे वाहनं चालवणं हे मोठ्या जिकिरीचं होतं. मुंगीच्या वेगाने वाहनांना जावं लागतं. बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं. मग ती सकाळची वेळ असो, दुपारची वेळ असो, नाही तर संध्याकाळची वेळ असो. रात्री 10-11 वाजेपर्यंत ही परिस्थिती असते. 10 नंतर सगळे धंदे उठल्यानंतर दादर थोडं मोकळा श्वास घेतो. तर हे जे उजव्या बाजूला आहे ते दादर स्टेशन आहे. दादर स्टेशनचा बोर्ड. आणि हा आता मुद्दाम मी तुम्हाला पॅन करून शॉट दाखवतो. हा कबूतर खाण्याकडे जाणारा रोड. इथून बस सुटतात, त्यामुळे इथे थोडंफार फेरीवाले कमी असतात. पण जो पुढचा जो सुविधाची जी गल्ली आहे, त्या सुविधाच्या गल्लीमध्ये तर संध्याकाळच्या वेळेला पाय ठेवणं देखील अगदी मुश्किल असतं. दादर स्टेशन उजवीकडे, समोरून येणारी वाहतूक. थोडस रिस्क घेऊन आपण चालतोय. मागून एखाद्या वाहनाने धक्का दिला
तर जे होऊ शकतं ते इथं थोडंफार फेरीवाले आता पुन्हा आलेले दिसत आहेत. मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. काही फेरीवाल्यांनी धंदे लावलेले दिसत आहेत. विशेषतः फळवेळवाले दिसत आहेत. त्या पार्किंगच्या बोर्डच्या मागच्या बाजूला तुम्हाला पाहता येईल. हे असंच होतं. पोलीस आणि महापालिकेचे लोक असेपर्यंत प्रामाणिकपणे ते फॉलो केलं जातं आणि एकदा का त्यांचं लक्ष ते नसले की मग पुन्हा एकदा धंदे लावायला सुरुवात होतं. किती तास आणि किती वेळ हा सगळा खेळ चालणार, किती आठवडे आणि किती दिवस हे पाहायचं. हा पहा, आता आपण सुविधाच्या इथे आलो. सुविधाच्या गल्लीमध्ये सुविधाकडून जो नक्षत्र मॉल आणि पुढे रस्ता जातो तो हा रस्ता आहे. माणसांची वर्दळ दिसते. फेरीवाले नाही आहेत, चांगली गोष्ट आहे. पोलिसांची व्हॅन लागली आहे, तोपर्यंत फेरीवाले असणार नाही. पण पोलीस किती दिवस ही मोहीम किती किती चिकाटीने करतायत हे देखील पाहावं लागेल. 2 दिवसापुरती ही क्रांती आणि मग पुन्हा शांती असं काही व्हायला नको, पण ते होणारच आहे. आपण फार आदर्शवादी अपेक्षा बाळगण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक जणाला सुविधा लागते आणि आपापल्या सुविधेनुसार प्रत्येक जण वागत असतो. आता आपण भाजी मार्केटच्या इथे आलेलो आहोत. आपण इथे फेरीवाले आहेत का हे पाहणार आहोत. फेरीवाले मला दिसत आहेत मागे, ज्यांनी मक्याची कणस, भाज्या, संत्री, थोडीफार पथारी लावलेली दिसते. संध्याकाळची वेळ आहे, कदाचित दिवसभर पोलिसांच्या भीतीने लावलं नसेल. मात्र आता पोलीस आणि महापालिकेची लोक घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा इथे स्टॉल्स लावलेले दिसतात. म्हणजे NC केळकर आणि त्या आयडियलच्या गल्लीमध्ये फेरीवाला मुक्त मोहीम व्यवस्थित राबवलेली दिसते. इथे मात्र पुरता हज्जा उडालेला दिसतोय फेरीवाला मुक्त दादर मोहिमेचा. इथे सगळे भाजीवाल्यांचे स्टॉल्स दिसत आहेत. रांगेत तुम्ही पाहू शकता खरेदी करणारे लोक देखील आहेत. बाईक, गाड्या घेऊन स्टेशनला ट्रेन पकडण्यापूर्वी घरी जाण्यासाठी स्वस्तात मिळते म्हणून भाजी घेतली जाते. आता यांच्याकडे परमिशन आहे, महापालिकेचे परवाने आहेत, माहित नाही, आपल्याला कल्पना नाही, पण व्यवस्थित अगदी स्टॉल्स लागलेले दिसत आहेत. भाज्यांचे स्टॉल्स. एरवी आता इथून ज्या बाईक चालतायत अगदी तिथपर्यंत हे फेरीवाले उभे असतात. म्हणजे हे चित्र मी पाहिलेलं आहे. पण आज सोडलेले थोडेसे आतमध्ये आहेत, पण अगदीच तिकडे जसे 100% फेरीवाला मुक्त रस्ते दिसले होते तसं इथे नाहीये. इथे फेरीवाले आहेत, व्यवस्थित आहेत, नेहमीसारखीच आहेत. थोडेफार एक 10-15% कमी असतील, पण बाकी सगळ्यांचे स्टॉल चाललेले दिसत आहेत. अर्थात हे बेकायदाच असणार. संध्याकाळची किंवा रात्रीची वेळ झालेली आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. त्यामुळे कदाचित त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी धंदे लावलेले दिसत आहेत. नेमकी हीच वेळ असे लोक भाजी घेण्यासाठी येतात, भाजी घेऊन ट्रेन पकडतात किंवा आपापल्या घरी जातात. लोकांची देखील याच्यामध्ये सोय असते.
आणि हेच नेमकं फेरीवाल्यांच्या पथ्यावर पडतं. फेरीवाले मुक्त शहर करणं हे का अवघड आहे, तर लोकांना नाहीतर फार वेगळी लांबची वाकडी करून मार्केटपर्यंत जावं लागेल. तर त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये जर अशी भाज्या आणि सगळं मिळत असेल तर तिथे त्याला प्राधान्य देतं. त्यामुळे फेरीवाल्यांचं फावतं. आता हा जो पुढे रोड आहे हा पुढे दादरकडून माटुंगा आणि माहीमच्या दिशेने जातो. भाजी मार्केट दाखवण्याचा आपला हा प्रयत्न होता, तर ते व्यवस्थित सुरू असले दिसते. एकीकडे फेरीवाला मुक्त मोहिमेला 100% यश, तर दुसरीकडे मात्र पुरता फज्जा. म्हणजे इतर घाऊक किंवा इतर किरकोळ विक्रेते आहेत त्यांच्यावर कारवाई, आणि भाज्या हा जीवनावश्यक घटक मानला जातो, कदाचित त्याच्यामुळे देखील यांच्यावर मेहरबानी तर नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे यांना सूट तर दिलेली नाही ना, याचा खुलासा महापालिका प्रशासनाने आणि दादर स्टेशनकडे जाणारा हा रस्ता, डावीकडे दादर स्टेशन आहे, इथं टॅक्सीतून तुम्ही उतरू शकता आणि दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर तुम्ही जाऊ शकता. हा दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1. आता पहा, इथे देखील या गल्लीत मगाशी आपण त्या बाजूचं चित्र पाहिलं, आपण हवं तर पुन्हा पाहूया. मगाशी जो पूर्णपणे मोकळा रस्ता होता, आता इथली परिस्थिती काय आहे. इथे तर पुन्हा भाज्या वगैरे सगळ्या लागलेल्या दिसत आहेत. कदाचित वेळेचा, रात्रीचा, अंधाराचा फायदा घेऊन पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे. लोकांची गर्दी आहे भाज्या खरेदीसाठी. दादर स्टेशन आणि दादर स्टेशनच्या बाजूला अगदी बाहेरच पुन्हा एकदा भरलेला